आज आपण पान बर्फी करणार आहे. ही पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. 10 ते 12 पानं आहेत. हे खोबऱ्याचा चुरा, हे मिल्क पावडर, हे काश्मीरी सुगंध पावडर आहे, हे काजू बदामचे काप आहेत, हा गुलकंद आहे, हे कलर सुपारी आहे आणि हा मिल्क मेन आहे. हे पहा, आपण ही पानं सर्व आता कट करून असं मिक्सरचा एक छोटा टोप घ्यायचा, भांडं घ्यायचं आहे आणि आपण कात्रीने कापून सर्व पानं त्याच्यात, तुम्ही कात्रीने कापा किंवा हाताने सुद्धा कट केले तरी सुद्धा चालतं. सर्व मी पानं कट करून घेते. हे पहा, सर्व पानं मी कट करून घेतलेले छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क मेन घालायचं आहे. आणि आता आपण हे मिक्सरला बारीक ह्याची पेस्ट करून घेऊया. हे पहा, बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. मी गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर एक पॅन ठेवलेला आहे. आपल्याला थोडंसं त्याच्यावर अगदी थोडं तूप घालायचं आहे. त्याच्यावर आपल्याला हा खोबऱ्याचा चुरा घालायचा, एक बाऊल. आणि आपल्याला थोडंसं आपल्याला हे याचा जरासा पाण्यासारखा अंश असतो म्हणून आपल्याला थोडंसं हे गरम करून घ्यायचं आहे. त्याचा कलर बदलायचा नाही आहे, गॅस बारीकच ठेवायचा. थोडंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. हे पहा, थोडंसं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे पेस्ट केलेली होते सर्व घालायचे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून, त्याला पानाचं सर्व लागलेलं असतं ते सर्व आपण थोडंसं दूध घालून त्याच्यामध्ये घालायचं. ते परत हलवायचं. त्याला घट्टपणा येण्यासाठी आपल्याला मिल्क पावडर घालायचं, एक 2 ते 3 चमचे मिल्क पावडर. परत हलवायचं. त्याच्यामध्ये गुलकंद घालायचा आहे, 1 ते 1.25 चमचा. काजू बदामचे काप आणि काश्मीरी सुगंध पावडरची पावडर. थोडासा आपल्याला ग्रीन कलर घालायचा आहे.
परत आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे. आणि कलर बडीशेप सर्व परत मिक्स करायचं आपल्याला. सेम आपण पान खातो असं आपल्याला ही वडी बर्फी खाताना वाटायला पाहिजे. आणि सर्व त्याच्यामध्ये घालायचं. हे पहा आपला गोळा झालेला आहे. झाले की कसे ओळखायचे? आपल्या हाता असं थोडं घेऊन ना आपल्या हाताला चिकटत नाही ना, असं हे झालं असं समजायचं. असं गोळा आपल्या हाताला जराही चिकटत नाही असं आपलं झालं असं समजायचं. आपण आता गॅस बंद करूया. आणखी मी असा बटर पेपर घेतलेला आहे, ट्रे घेतलेला आहे केकचा, त्याला खाली पण तूप लावलेलं आहे आणि ह्या बटर पेपरला पण तूप लावलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये आता सेट करायचे. हे पहा पण ह्याच्यात सर्व घालूया. हे पहा सर्व असं एकसारखं आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पहा सर्व एकसारखं करून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण थोडं हे घालूया काजू बदामचे काप. परत त्याच्यावर आपण हाताने दाबलं पाहिजे. आणि कलर बडीशेप आता आपण हे फ्रीजमध्ये एक अर्ध्या तासासाठी थंड करत ठेवूया. हे पहा आपली बर्फी सेट झालेली आहे. आता आपण एक अशी प्लेट घेऊया, त्याच्यावर असं पाडूया आपण आणि हा कागद बटर हळूच पाडूया आपण असा. आपण कट करूया. अशा हवे तशा आपल्याला कट करता येतात. मी छोट्या छोट्याच कट करणार आहे.
पान बर्फी, हे पहा आपली पानवडी झालेली आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून पहा. मी एक मोडून दाखवते.